रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली सायली सनी नागे या 28 वर्षीय महिलेचा गरोदरपणात मृत्यू झाला। 9 महिन्यांची गरोदर असलेली सायली आणि तिच्या पोटातलं बाळही दगावलं आहे। दापोली उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सायलीचा आणि बाळाचा बळी गेला का असा प्रश्न स्थानिकांमधून उपस्थित केला जात आहे। गरोदरपणात सायलीचे दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते, तसंच एका खासगी डॉक्टरकडेही ती उपचार घेत होती। 2 दिवसांपूर्वी सायलीच्या कुटुंबाने दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात तिची तपासणी करून घेतली होती। मात्र कोणत्या अडचणी आहेत हे तपासणीनंतर सांगितलं गेलं नव्हतं असं कुटुंबाचं म्हणणं आहे। 12 जुलै डिलिव्हरीची तारीख आहे, त्यामुळे निश्चित राहा असं सांगण्यात आलं, पण पोटात दुखायला लागल्यामुळे सोनोग्राफी करण्यात आली। त्यावेळी बाळ सुस्थितीत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। त्यामुळे कुटुंबियांनी दोघांचेही जीव वाचवण्यासाठी सिझरची तयारी सुरू केली होती। आजच तिचं सिझर केलं जाणार होतं, पण सिझर होण्यापूर्वीच तिचा आणि बाळाचा मृत्यू झाला। त्यामुळे नागे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। 2 दिवसांपूर्वी सायलीच्या पोटात दुखायला लागलं, त्यामुळे डॉक्टरांनी तिला सिझर करण्याचा सल्ला दिला होता। डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर सायली बाळंतपणासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल होणार होती। मात्र त्यापूर्वी आज सकाळी अचानक तिचा श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला। यानंतर तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचार सुरू असतानाच आई आणि पोटातील बाळ दोघेही दगावले। सायली नागेला 3 वर्षांची लहान मुलगी आहे। आई बाळाला घरी घेऊन येणार म्हणून 3 वर्षांची गौरी आनंदी आहे। आईचा आणि बाळाचा मृत्यू झाल्याची पुसटशी कल्पनाही गौरीला नाही। बाळ घरी कधी येणार अशी विचारणा गौरी तिच्या आजीकडे करत आहे।